तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डॉगेश बाईट चावल्यावर कोणती काळजी घेतली पाहिजे. त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुमच्या कोणत्या मित्राला डॉगेश बाईट चावला आहे त्याला हे व्हिडिओ जरूर शेअर करा. तर मित्रांनो, डॉगेश बाईट चावल्यावर रॅबीज होऊ शकते. म्हणजेच आपण त्याकडे दुर्लक्ष करून जर रॅबीजचे इंजेक्शन घेतलं नाही तर त्याचे सिम्पटम्स काही काळानंतर आपल्यामध्ये दिसू शकतात. तर डॉगेश बाईट चावल्यानंतर काय काळजी घ्यावी. तर डॉगेश बाईट चावल्यावर पहिला ज्या ठिकाणी डॉगेश बाईट चावला आहे ती जागा स्वच्छ साबणाने किंवा डेटॉलने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर जास्त वेळ न घालवता जवळच्या आपल्या डॉक्टरांच्याकडे रॅबीजचे इंजेक्शन घ्या. कारण एकदा का रॅबीजचे लक्षण आपल्यात दिसू लागले तर त्यावर कोणतेच वॅक्सिन किंवा इलाज नाही. सुरुवातीला लक्षणे सौम्य असली तरी नंतर ती वाटू शकतात, जसे की मांसपेशींमध्ये तणाव, भ्रम आणि शेवटी प्राणघातक पण होऊ शकते. त्यामुळे वेळेवर रॅबीजचे इंजेक्शन घेणे खूप आणि अत्यंत महत्त्वाचे. रॅबीज इंजेक्शनचा डोस पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 14व्या दिवशी आणि 8व्या दिवशी असतो. हे इंजेक्शन जवळच्या